श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. काल व्हिडिओ आलेला नाही आणि त्यामुळे बऱ्याच जणींनी मला मिस केलं व्हिडिओ ह्याच्या खाली, म्हणजे आपल्या व्हॉट्सअपमध्ये. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये भरपूर कमेंट आले, पण नाही, काल मला सगळं आवरायला खूप जास्त उशीर झाला आणि मग व्हिडिओची वेळ निघून गेली, त्यामुळे मी काल व्हिडिओ केला नाही. आणि पार्सल महत्त्वाची म्हणजे पारत शिवलिंगाची आणि सगळ्या शिवलिंगाची खूप सारी पार्सल मला काल करायची होती. पारत शिवलिंग अजूनही वेळ आहे, बरोबर 8 दिवस आहेत. महाशिवरात्रीला घरात स्थापना करा, घरातली सगळी निगेटिव्हिटी तुमची दूर होईल. लग्न ठरत नसतील त्यांची लग्न ठरतील, आर्थिक स्थिती सुधारेल, मुलांच्या स्वभावामध्ये शांतता येईल, व्यसनमुक्ती, मोठे मोठे आजार यातून मुक्ती मिळण्यास मदत होईल. ज्यांना पारत शिवलिंग घेणे काही कारणाने शक्य नाही त्यांनी स्फटिक शिवलिंग घ्यावे, म्हणजे याचा रेट जास्त असतो म्हणून. आणि तेही शक्य नाही त्यांनी पितळी शिवलिंग घ्यावे. अष्टधातूचे पितळी शिवलिंग आहे. हे ओरिजिनल पारा आणि चांदी मिक्स असे आहे आणि हे ओरिजिनल स्फटिकाचे आहे. तिन्हीतले कोणतेही बसवा. जास्त करून जर तुम्ही म्हणाल की ताई कोणते शिवलिंग असावे, तर पारद शिवलिंग असावे. त्याच पद्धतीने हा एक प्रश्न सतत येतो की नंदी आणि नाग असावा का, तर तो नाही, तो नसावा. मंदिरामध्ये सुद्धा नंदीदेव हे मंदिराच्या बाहेर असतात आणि मोठ्या मंदिरामध्ये जो नागदेवता असतो आपल्या पिंडीच्या मागे तो चालतो, घरामध्ये कधीही असू नये. त्यामुळे फक्त आणि फक्त पारद शिवलिंग किंवा तुम्हाला जे आवडेल ते शिवलिंगाची स्थापना करा. आणि सगळ्यात उच्च कोटीचे मानले जाते पारद शिवलिंग. बघा, आपण सगळ्यामध्ये जसं आपण सोनं 24 कॅरेट 22 कॅरेट असं घेतो, तसंच आपलं देवघर पहिल्यांदा तपासा. देवी देवतांच्या मूर्ती कधीही हलक्यातल्या प्लॅस्टिकच्या, ग्रेनाइटच्या अशा मूर्ती घेऊ नये, तर त्या पंचधातू किंवा चांदीमध्येच असाव्यात. आपल्याकडे सगळे पंचधातूचे देवी देवता आहेत, एक एक करून घ्या, मी नाही म्हणत, सगळे घ्या. आणि शिवलिंग खरंच ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मी सांगते म्हणून शिवलिंग स्थापन करा आणि मग मला त्याचे फायदे सांगा. चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजपासून किंवा मग उद्यापासून, अगदी आज सोमवार आहे म्हणून आजपासून सांगते मी, ते 15 फेब्रुवारी पर्यंत कोणत्या सेवा करायच्या महादेवाच्या, आठवडी सेवा ज्याला आपण म्हणतो, सप्ताह सेवा ज्याला आपण म्हणतो, त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात आधी ज्यांच्याकडे शिवलीलामृत नाही त्यांनी शिवलीलामृत ग्रंथ घरामध्ये अवश्य आणा. अगदी तुम्हाला सांगते, एक एक अध्याय जरी रोज पठण केलात तरीही चालेल किंवा प्रत्येक सोमवारी तुम्ही पठण केलेत तरीही चालेल. पण आता ही आठवड्याची सेवा आहे. या 8 दिवसात आपल्याला संपूर्ण शिवलीलामृत पठण करायचे आहे. आता ज्या महिलांना अडचण आहे किंवा येणार आहे त्यांनी ते 4 दिवस ऍडजस्ट करून 2-2 अध्याय दररोज वाचून संपूर्ण शिवलीलामृताचे पठण करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी शिवलीलामृत तुम्ही डायरेक्ट महाशिवरात्री दिवशी पठण करा. महाशिवरात्रीला जर तुम्ही शिवलीलामृत पठण केलेत तर तुम्हाला त्याचे उच्च कोटीचे फळ मिळते. उच्च कोटीची सेवा आहे, महादेवांची सगळ्यात मोठी सेवा आहे शिवलीलामृत पठण करणे. आणि त्यातल्या त्यात ज्यांना शक्य नाही, ताई आम्ही ऑफिसला जातो किंवा ताई आमचे वाचन चांगले नाही, ताई आम्हाला एवढ्या वेळ बसायला जमत नाही, आमचे वय झालेले आहे, आम्हाला नाही जमत, शक्य नाही, त्यांनी दररोज अगदी खुर्चीत बसा आणि शिवलीलामृतचा 11वा अध्याय दररोज पठण करा. शिवलीलामृतातला एकच हा अध्याय तुम्ही पठण केलात तर संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याचे म्हणजेच पठण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. आणि बाकीच्यांनी घरातल्या एकाने पठण केले तर बाकीच्यांनी श्रवण करावे. ज्या वेळेस तुम्ही हे 8 दिवस शिवलीलामृताचे पारायण करत असाल त्यावेळेस घरातल्या कोणीही मांसाहार करू नये. त्याच पद्धतीने कोणीही मद्यपान करू नये आणि उपवास सोमवारचा जे धरत असतील त्यांनी तर हा आठवडा संपूर्ण कांदा लसूण देखील वर्ज करावा. अशा पद्धतीने शिवलीलामृत करावे. त्याच पद्धतीने ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करावे. ज्यांना मूल होण्यासाठी जे बायका करत नाहीयेत त्यांनी सांगते, बाकीच्यांनी ज्यांना बाळ पाहिजे म्हणून जे करत आहात त्यांनी ब्रह्मचर्य नाही पालन केले तरीही चालेल.
डोक्यावरून स्नान करून आपण ह्याचे पारायण करू शकतो. पण ज्यांना बाळ नाही, बाकी गोष्टींसाठी, जे कोणी आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या घरातल्यांसाठी किंवा तुम्ही कोणासाठी ही सेवा ही करत आहात, तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. कोणाशीही भांडण करायचं नाहीये. घरातले वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवायचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळी महादेवांची सेवा करावी. जास्त करून महादेवांना आवडतो तो प्रदोष काळ. प्रदोष काळ म्हणजे काय, तर 5 ते 6:30 या कालावधीला प्रदोष काळ म्हटले जाते. या काळामध्ये आपण मंदिरामध्ये जाऊन जर अभिषेक केला, आधी पाणी, मग पंचामृत, पुन्हा पाणी, भस्म, त्याचप्रमाणे बेलपत्र आणि दुधाचा नैवेद्य, इतकी साधी पूजा आहे महादेवाची. आणि तिथेच बसून शिवलीलामृताच्या अध्यायांचे पठण करावे. आता महाशिवरात्रीपर्यंत संपूर्ण शिवलीलामृत जर पठण करायचे असेल तर तशा आधी तुम्ही योजना करा त्याची, की आज किती अध्याय वाचावे लागतील, उद्या किती अध्याय वाचावे लागतील, जर अडचण येत असेल तर किती अध्याय वाचावे लागतील, अशा पद्धतीने करा. अन्यथा आजपासून ते तुम्ही महाशिवरात्रीपर्यंत फक्त शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करा. आणि तेही जमत नसेल, ओम नमः शिवाय हा साधा जप. आता ना खूप रील्स निघाल्यात की स्त्रियांनी ओम नमः शिवाय जप करू नये, तर तसं काही नाहीये. तुम्ही नमः शिवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, हे सगळं जाणार आहे ते महादेवापर्यंत. त्यामुळे ओम हा सगळ्या ब्रह्मांडात ऊर्जा फिरवणारा शब्द आहे. ब्रह्मांडात सुद्धा ओंकारचा उच्चार येतो, तर आपण का नाही म्हणायचा. अशी कुठलीही सेवा नाहीये किंवा असा शब्द नाहीये जो महिलांनी उच्चारू नये. त्यामुळे ओम नमः शिवाय या सुंदर मंत्राचा नक्की तुम्ही, काहीच शक्य नाही ना तर मनात सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. दररोज घरातल्या महादेवाच्या पिंडीवर, शिवलिंगावर अभिषेक करा आणि ही सेवा करा. अभिषेक पात्राने केली तरीही चालेल, चमचा वाटीत म्हणजे पळी भांड घेऊन केली तरीही चालेल, पण या सेवा नक्की करा. या सेवा केल्या तर तुमच्या सगळ्या दुःखातून तुम्हाला मार्ग मिळेल. आणि महाशिवरात्रीच्या विविध सेवा आता संध्याकाळचा पण व्हिडिओ आजपासून घेऊन येईल, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला पण सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आयडी आपली इंडियन मॉम सुनेत्रा, त्याच पद्धतीने सुनेत्रा 26 ही सुद्धा आपली इंस्टाग्राम आयडी आहे, तर त्याला पण फॉलो नक्की करा. श्री स्वामी समर्थ. आणि ज्यांना पारद शिवलिंग, पितळी शिवलिंग, त्याचप्रमाणे स्फटिक शिवलिंग, रुद्राक्ष माळा, गणेश रुद्राक्ष, देवी देवतांच्या मूर्ती यातलं काहीही पाहिजे असेल, लक्ष्मी कुंचन, तर तुम्हाला इथे नंबर दिसत आहे खाली व्हिडिओ बघताना, त्याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. कृपया कॉल करू नका. श्री स्वामी समर्थ.